नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे किरण's किचन मराठीमध्ये, जिथे फक्त वास नाही तर आठवणी पण उकळतात. आणि आज आपण बनवणार आहोत एक अशी डिश जी गोड देखील आहे, हेल्दी देखील आहे आणि थोडंसं हटके पण आहे. होय हो, आज आहे आपल्या मेनूवर कस्टर्ड रताळ्याची खीर. ऐकल्यावरच तोंडाला पाणी सुटलं ना. पण थांबा, अजून तर सुरूच झालं नाही आहे. तर सगळ्यात आधी मी ही रताळी स्वच्छ धुवून घेतली आहे. काही लोक तर फक्त धुवून उकडतात, पण मला ना ते उकडले की थोडंसं ओलं होतं, म्हणून मी साल काढून डायरेक्ट किसून टाकते. हे बघा, किसताना हाताला गरम वाटतं आहे, पण काय करणार, प्रेमाने केलं तर गरमपणासुद्धा गोड वाटतो. आणि हो, रताळं किसताना लक्षात ठेवा हां, बोट कापली तर चवच बदलते. आता एका कढईत थोडंसं तूप घाला, अगदी 1 चमचभर, फार नाही, नाहीतर नंतर म्हणता तेलकट झालं. आणि यात हे रताळे किसलेली हळूवारपणे टाका. आता ही रताळी छान अशी परता, म्हणजे बघा रंग बदलतो हळूहळू, अगदी 1 मिनिटभर. मी ना एकदम बेसिक गोडपणा करत नाही, थोडी साखर लवकरच टाकते. ही घ्या साखर थोडीशी, म्हणजे चवीनुसार, पण लक्षात ठेवा हां, फारच कमी घालायची तर डायटिंग म्हणतील, आणि फारच जास्त घातली तर साखर कारखाना मी मधली वाट धरते. हे बघा, आता साखर विरघळते, थोडा घट्टपणा येतो. खरं सांगू का, हे करताना मला अगदी लहानपणीचा आठवतो. आई करत असायची आणि आम्ही चुपचाप चम्मच घेऊन मागे उभे, कधी देतेस गं म्हणत. बरं, आता थोडे काजू बदाम घालते, अगदी थोडे. तुपात खरपूस परतून घेतले होते. तुम्हाला हवे असेल तर मग शेंगदाणे घालू शकता, पण ते मग वेगळ्याच रेसिपीत जातं बरं का. आता हळूहळू दूध घालते, थोडं. दूध घातलं की ना, खीर एकदम संध्याकाळातच ताजंगाणं होतं. सगळं एकत्र येतं, मंद आचेवर एकसंग होतं. आता बघा, खीर शिजते, पण मी आज एक हटके प्रयोग करते, कस्टर्ड पावडर वापरते. अरे हो, अगं हे काय नवीन असं विचारू नका, चव भारी लागते. एका छोट्या वाटीत थोडं दूध घेतलं आहे आणि त्यात 2 चम्मच कस्टर्ड पावडर. नीट ढवळा, नाहीतर गाठी राहिल्या तर खीरचा मूड ऑफ होईल. हे बघा, आता कस्टर्ड घालते हळूहळू आणि सतत ढवळत राहायचं. ढवळलं, थांबलं की मग काय, रेसिपी थांबते. आणि हे बघा, काय रंग काय सुंदर आला आहे ना, अगदी जसं सूर्य मावळताना आभाळावर पडतं, थोडंसं सोनेरी, थोडंसं गुलाबी. शेवटचं टच, वेलची पूड. अगं ही पूड नाही टाकली ना तर सगळं काही असतानाही गंध नाही येणार. जसं स्वयंपाक आहे पण प्रेम नाही, म्हणजे वेलदोडा म्हणजे प्रेम. हवा असल्यास थोडंसं दूध घालू शकता. आता ही खीर एकदम रेडी. तर बघा, घट्ट गोडसर पण जरा हटके चव, साजूक सुगंध, वरून ड्रायफ्रूट आणि थोडंसं प्रेम, बस. आता मी ही सर्व करते, पण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा हां, ही स्टाईलची खीर ट्राय करता का. चवदार खीरसाठी स्वयंपाकघरात चला आणि किरण's किचन मराठीला विसरू नका, जिथे पदार्थ शिजवतात आणि आठवणी उकळतात. भेटूया लवकरच अजून एका झणझणीत किंवा गोडसर रेसिपीसह. तोपर्यंत गरम गरम खा आणि प्रेमाने जगत राहा.